तुला शिकवीन चांगलाच धडा. 30 मेच्या भागात आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. हा शर्ट घातला तर कशाला काढायचा यावर ओळख की मास्तरींबाई ओवाळण्याचं ताट द्या. लगेच भुवनेश्वरी दुर्गेला म्हणते, दुर्गेई. दुर्गी पूजेचं ताट घेऊन येते. कशाने पेटवायचं अंते अंते. बसा अधिपती. भुवनेश्वरी कपड्याला आग लावते. चारवून जोराने धनाजीला आवाज देतात. अधिपती ते विझवण्याचा प्रयत्न करतात. अक्षरा त्यावर पाणी टाकते. मॅडम, तुम्ही कपडे का जाळताय? किती स्वार्थी बाई आहे. जरा तुझ्या मनाविरुद्ध झालं तर असं करते. त्याचा वाढदिवस आहे म्हणून तर हे टाळायला पाहिजे होते. प्रत्येक वेळेला तुझा मान महत्त्वाचा. मानासाठी करतोय तो आम्ही. मान कसला मान हो अधिपती. अहो, आईचं काळीज आहे आमचं. तुमचा वाढदिवस आहे म्हणून गावातील सारी दुकानं पाहिली. त्यामधूनही शर्ट शोधून आणले. गेले 4 दिवस आम्ही वनवन फिरत होतो अधिपती. पण आता तुम्हाला हे शर्ट घालायचे नसेल तर काय करणार आम्ही? दुर्गी म्हणते, खरं सांगू राहिली ताई. उन्हातानाचे फिरून हे शर्ट आणले. अधिपती म्हणतो, आईसाहेब, आम्ही म्हणालो होतो घालणार म्हणून, घालणार नाही म्हणून असं म्हणालो नाही. पण अधिपती, तुम्ही तो शर्ट उतरायला सुद्धा तयार नाही. तुम्हाला आमच्या शब्दाची किंमत राहिली नाही तर आम्ही आणलेल्या कपड्याची किंमत काय राहणार हो? आईसाहेब, आम्ही काय तुमचा शब्द पाडला काय? चारवंश, काय ग, एवढा काय राग तुझ्या अक्षरावर? तिने आणलेला शर्ट घातला म्हणून तू आणलेले कपडे जाळून टाकले. सुनबाईबद्दल कुठला राग आला आमच्या मनात? अधिपती, तुम्हाला जाणवलं आम्हाला सुनबाईबद्दल राग आहे म्हणून? आम्हाला बोलायचं असतं तर आम्ही त्यांना तेव्हाच बोललो असतो जेव्हा त्यांनी अधिपतीला ओवाळलं. दरवर्षी आम्ही त्यांना ओवाळतो, पण आज तो मान त्यांनी घेतला. पण घेऊ दे, बायको आहे त्यांची. आम्हाला वाईट याचंच वाटलं. त्यांनी गुपचूप खोलीत ओवाळलं. त्यांनी त्या जर आम्हाला काही म्हणाल्या असत्या तर आम्ही काय नाही म्हणणार होतो होय? अहो, आम्ही सगळी तयारी केली होती. यासाठीच आम्ही दोघी मिळून ओवाळू, पण नाही, गुपचूप ओवाळून घेतलं त्यांनी. आता तुम्हीच सांगा अधिपती, आमचा काय राग आहे त्यांच्यावर? जाऊ द्या अधिपती, चुकलं आमचं. यापुढं आम्ही तुम्हाला खरंच कापडं आणणार नाही. सुनबाईलाच आणू द्या. आमचा राग नाही त्यांच्यावर. ओ आईसाहेब, शांत व्हा हो. माफ करा अधिपती, आम्हाला असं कधीच केलं नव्हतं. आम्ही अशी रडारड करायला नव्हती पाहिजे. तुम्ही कशाला माफी मागता? त्यात जी चूक आहे ती माझीच आहे. आता मी माझी चूक सुधारतो. अधिपती शर्ट घेतो आणि आत जातो. चारवंश म्हणतात, झालं समाधान? अक्षरा, बघितलं, हे खरं रूप आहे या बाईचं. प्रत्येक वेळेला जे हवं ते करायचंच. अक्षरा म्हणते, बाबा नको, वाढदिवस आहे त्यांचा, आज नका बोलू काहीही. चारवंश म्हणतात, अक्षरा, तू डोळ्यांनी बघते काय बाई आहे बघितलं का? ही सारी नाटकं कशासाठी? ही जाळपोळ कशासाठी? तर आपला हट्ट पुरा करण्यासाठी. माझा मुलगा म्हणते ना, हे तुझं प्रेम, हे तुझी माया. आपल्या मुलाला सुखानं वाढदिवस साजरा करू दिला नाही. हिच्यासाठी महत्त्वाचा हिचा अधिकार, हिचा मान. लगेच तेथे अधिपती येतो आणि म्हणतो, चारवंश सूर्यवंशी, आमच्या आईसाहेबासंग या भाषेत बोलायचा नाही, सांगून ठेवतो तुम्हाला. इकडे नीलम म्हणते, ओंकार सर, आता काय झालं? कशाला बोलवलं? आता कळेल. रव्या आला का सारं सामान आणतो मी लगेच. काय ग मुकादमनी, काही केलं की काय? नाही, तो काय करणार आहे? आपल्या समोरच आहे की. रव्या एक्स बॉक्स घेऊन येतो, तुम्ही मदत करा. काय आहे हे सगळं? लग्न आहे होय कोणाचं? लगीन वगैरे नाही, आपल्या मालकांचा वाढदिवस आहे. ऑफिस मस्त सजवा, तयारीला लागा. रमेश, काही लड्या घे आणि भिंतीला लाव. नीलम आणि सर्व बाया मिळून वाढदिवसाची तयारी करत असतात. रमेश म्हणतो, मी काही मदत करू का? रव्या म्हणतो, काम करायचं तर बाहेर कर ना. ताई, काही काळजी करायची नाही. काही वाटलं तर या 2 दादांना सांगायचं. अधिपती म्हणतो, चारवंश सरांना, तुम्हाला काही अधिकार नाही त्यांना बोलायचं. तुमचं झालं असेल तर निघा. निघतोच आहे, तुला गरज नाही मला माहिती आहे, पण तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला थांबलो होतो मी. आई अंबाबाईला आज प्रार्थना करेल मी. आता तरी तुझ्या डोळ्यावरचे तिने झापडे काढावीत.
आणि उघड्या डोळ्यांनी जगाकडे बघण्याची तुला बुद्धी द्यावी. शरवण सर तेथून रागारागाने निघून जातात. अधिपती म्हणतो, तुम्ही काय त्यांचं मनावर घेऊ नका. तुम्ही अजिबात डोळ्यातून पाणी काढू नका. भारी आहे शर्ट. पण अधिपती, तो जळालाय शर्ट. तो कशापायी घालताय? त्याला काय होतंय? नाथ खोळा आहे हा. हाच घालून जातो आज. अहो, आज तुमचा वाढदिवस आहे. या दिवशी असे कपडे घालून जाणं बरं दिसतं वय. अहो, मला बरं दिसतं हे ते त्याच्याशी काही घेणं नाही. तुम्ही आणलाय, आम्हाला हाच घालायचा आहे. आईसाहेबाची फॅशन जगात साऱ्यात भारी फॅशन. अहो, आज वाढदिवस आहे तुमचा, बदला. मगाशी तो जो तुम्ही शर्ट घातला बुजगावण्यासारखा तो घाला. घाला घाला. नाही नाही, मी हाच शर्ट घालणार आहे. एवढ्या उन्हात तुम्ही स्वतःला जाळून घेतलं. मी जरा जळालेलं शर्ट घातलं तर कुठं बिघडलंय? चला लवकर मला ओवाळून घ्या. मला फॅक्टरीत जावं लागतंय. हे बघा, तुम्ही घाईत आहात. आम्हाला असं वाटतं संध्याकाळी आल्यावर आपण निवांतपणे ओवाळणी करू. चालतंय, निवांत करू. तशी काही गडबड नाही. अधिपती भुवनेश्वरीच्या पाया पडतो. भुवनेश्वरी म्हणते, जा, जग जिंकून या. लगेच अधिपती म्हणतो, येणार. जाता जाता अधिपती मास्तरीबाई बोलवतो आणि म्हणतो, तुम्ही मला काहीतरी सांगणार होता ना? अक्षरा म्हणते, नंतर बोलूया आपण, आत्ता नको. अधिपती गेल्यानंतर भुवनेश्वरी म्हणते, सुनबाई, आज आम्हाला न विचारता ओवाळणीचा कार्यक्रम केला. संध्याकाळी आम्ही कार्यक्रम ठेवला आहे. वेगळा काही कार्यक्रम करू नका. धनाजी, हे सगळं आवर. आणि तो शर्ट आहे ना सुनबाईने आणलेला, तो चांगला धुवून रगडून दे सुनबाईला परत. इकडे ऑफिसमध्ये दाखले सरकार नावाचा केक आणलेला असतो. ओंख्या, रव्या आणि सर्व कर्मचारी मिळून तयारी वाढदिवसाची केलेली असते. नीलम म्हणते, ओंकार दादा, तू जर आम्हाला आधी कल्पना दिली असती तर आम्ही दाखले सरकारांसाठी गिफ्ट आणलं नसतं का? नाही नाही ताई, त्याची काही गरज नाही. आपण त्यांचा बड्डे साजरी करतो, हेच त्यांच्यासाठी मोठं गिफ्ट आहे. लगेच दाखले सरकार ते देतात. सर्वात आधी रव्या शुभेच्छा देतो. दाखले सरकार वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आबाळभर रेल्वेभर सर्वजण आनंदाने हॅपी बर्थडे टू यू म्हणायला लागतात. ओंक्या म्हणतो, आत्ता नाही, केक कापून झाल्यावर. अरे, हे सर्व करण्याची काही गरज नाही. अहो दाखले सरकार, तुमचा वाढदिवस म्हणजे आपल्या सर्वांची दिवाळी. आता वाढदिवस साजरा झालाच पाहिजे. अहो ताई, तुमच्या शुभेच्छाच बास आहे. एवढं काय करत बसले तुम्ही? दाखले सरकार, आमच्याकडून तुम्हाला हा बुके. अधिपती म्हणतो, थँक्यू. इकडे अधिपतीच्या वाढदिवसाची तयारी होती. ओंक्या म्हणतो, हे काय, जळालेला शर्ट काय? अधिपती म्हणतो, जळालेला शर्ट बघशील की आमच्या आईसाहेबांची माया बघशील. शर्ट नादखोळा आहे का नाही मंडळी? नादखोळा आहे ते बरोबर आहे, पण तो शर्ट जळाला कसं काय? ओवाळताना निरंजन पडलं आणि झाला कार्यक्रम. आमच्या आईसाहेबांनी दिलाय म्हटल्यावर आज आम्ही तोच घालणार. लगेच रव्या म्हणतो, ते सगळं जाऊ द्या, आधी केक कापाना. लगेच अधिपती केक कापतो आणि सर्वजण म्हणतात, हॅपी बर्थडे टू यू. सर्वजण शुभेच्छा देतात. त्यानंतर रमेश शुभेच्छा देतो आणि म्हणतो, सरकार, वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. अधिपती म्हणतो, तुम्ही फक्त नीट वागा, त्या शुभेच्छा असतील आमच्यासाठी. चला लागा कामाला. चला चला, तुम्ही सर्वांनी केक खायचा आणि नंतर लागायचं कामाला. ओंक्या, सकाळी मला त्या मुंबईवाल्यांचा फोन आला होता. त्यांनी ईमेल पाठवला, लिस्ट पाठवली, ते जरा बघून घे. नीलम म्हणते, दाखले सरकार, थँक्स बरं का, आणि हॅपी बर्थडे. झालं, बड्डे वगैरे सारं झालं, आधी केक खाऊन घ्या. सगळं ठीक आहे ना? काही अडचण नाही ना नक्की? नाही, काही नाही. काय रे ओंक्या? नाही नाही बाबा, तू आता काळजी करू नको. रमेश आता स्वतःसारखा सरळ झाला आहे. आम्ही काय केलं माहिती आहे का? तू सांगितल्याप्रमाणे आम्ही 2 माणसं ठेवले, ती त्याच्यावर पाळत ठेवून असतात. तरी तुम्ही त्या माणसावर विसंबून राहू नका. तुम्ही स्वतः त्यावर जातीने लक्ष द्या. नीलमताई, तुम्ही तुमचा फोन घेऊन या जरा. आमचा नंबर सेव्ह केला यामध्ये. तुम्हाला जर काहीही प्रॉब्लेम वाटला तर लगेच आम्हाला फोन करायचा, बिंदास्त. रव्या म्हणतो, सरकार, केक लई भारी होता. अधिपती म्हणतो, त्या बायकांना दिला का स्वतःच खाल्ला? नाही नाही, सर्वांना दिला. अधिपती रव्याला आणि ओंक्याला म्हणतो, मी परत एकदा सांगतो, तुम्ही त्या रमेशवर नीट लक्ष ठेवा, गहाळ राहू नका. माझं लक्ष आहे, तुम्ही नका काळजी करू. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.